ऐक ना, चल आता तू तुझं काम कर, मी पण माझं काम करते आणि मला फक्त त्या प्रोजेक्टची फाईल हवी होती. हा, नवीन प्रोजेक्टची ना? हा, घ्या. आलीच. ओके. हो मॅडम, मी अगदी करेक्ट माहिती देतोय सगळी. म्हणजे या सगळ्या गोष्टींची शहानिशा मी केली आहे. हो, तेच खरंय. म्हणजे मीरा मॅडमने दुर्वाला पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं आणि त्या स्वतः ऑफिसमध्ये गेल्या. हो, खबर अगदी पक्की आहे. येस मॅडम. सर. बोला कानविंदे. सर, त्या रुपेश शेठचा फोन आला होता. काय सांगू त्यांना? कोण रुपेश शेठ? अहो सर, ते नाही का आपल्याला जागांचं डील करून देतात, ते डील एजंट. आपली गोरेगावची जी जागा आहे ना, ती त्यांच्यामुळेच आपल्याला मिळाली. बर. देवसर असताना कधी प्रॉब्लेम यायचा नाही. आणि सर, त्यांचं आणि देवसरांचं खूप चांगलं आहे बरं का. मग आता काय प्रॉब्लेम झालाय? म्हणजे का फोन का आला होता त्यांचा? नाही सर, कसं आहे ना की आपण त्यांना दरवर्षी कॅश पेमेंट करतो. आपल्या सगळ्या डीलमध्ये त्यांची खूप मोठी मदत होते आपल्याला. आणि सर, खरं सांगू का, रुपेश शेठमुळेच आपल्याला ह्या जागा लवकर मिळतात. ठीक आहे, मग करून टाका त्यांचं पेमेंट. हो हो सर, ठीक आहे. वाउचर बनवा आणि त्यावर माझी सही घ्या. मग हा करतो सर, पण थोडी देवची सही सुपिरियर आहे वाउचरवरती, राईट? आणि देव इथे नसताना मॅडमची सही लागणार. काय मग? घ्या मॅडमची सही. विचारा त्यांना सही करताय का म्हणून. लवकर करा म्हणावं मॅडमना. ठीक आहे सर, मी कॅश वाउचर तयार करतो, त्यांची सही घेतो आणि मग पुन्हा येतो तुमची सही घ्यायला. गुड, थँक्स. काय झालं? अशी आदळपट का करतेस? का म्हणजे? हा, तू असं म्हणतोय जसं तुला काहीच माहित नाही. तिच्यामुळे ऑफिसचं सगळं वातावरण खराब होतं. मधुरा, मला सांगणार आहेस का शांतपणे काय झालंय ते? मी नाही राहू शकत शांत आणि मी नाही बोलू शकत शांतपणे. मी असं कोणाच्याही प्रेशर खाली नाही काम करू शकत आदित्य. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय आदित्य. तुला काय गरज होती रे त्या दुर्वाला बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवा असं म्हणायची? पटलं ना आता हे सगळं मीराताईला आणि आली आहे ना ती परत या ऑफिस मध्ये. मधुरा, प्लीज जरा शांत हो. आणि मी हे सगळं करण्यामागे काहीतरी कारण आहे. काय कारण? काय कारण होतं सांग मला. आणि दरवेळीप्रमाणे तू मला आधी काहीच सांगत नाही. माझी चूक झाली, मी तुला आधी नाही सांगितलं. पण हा सगळा आपल्या प्लॅनचाच एक भाग आहे. अच्छा, आणि हे सगळं तू मला आत्ता सांगतोयस? मधुरा, काही निर्णय ऑन द स्पॉट घ्यावे लागतात. आता प्रत्येक वेळी मी तुला सांगत बसू का? आणि मी तिला मुद्दाम त्या दुर्वाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा पर्याय सांगितलाय. कारण जर मीरा ऑफिसला येऊ शकली नाही तर आपली कामं होणार नाहीत. म्हणजे जर मीरा इथे नसेल तर आपल्याला काहीही करता येणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला त्या वासूकडे जात बसावं लागेल. त्यामुळे मीराला विश्वासात घेणं खूप महत्वाचं आहे. कळतंय का तुला? हे बघ मधुर, तिला रस्त्यावर आणायचं असेल आणि सगळ्यात महत्वाचं आपलं लग्न व्हावं असं जर वाटत असेल तर हे सगळं करावंच लागेल. पण ती का? म्हणजे तिची कशी मदत होणार आहे आपल्याला? कळेल, विश्वास ठेव माझ्या. मी हे सगळं आपल्यासाठीच करतो. त्यामुळे मीराशी जरा चांगलं वाग. कारण जर मीरा खुश तरच आपण खुश.
मॅडम ही गोरेगावच्या प्रोजेक्टची फाईल आहे. ह्याचं बजेटचं काम पूर्ण व्हायचंय, 1-2 दिवसात होईल. फक्त तुमची सही हवी इकडे, म्हणजे फाईल पुढे पाठवता येईल ना. बरोबर. अजून काही? अजून ही फाईल आहे ना, ही आपल्या फूड प्रोसेसरच्या इन्स्ट्रुमेंटची फाईल आहे. अच्छा. ह्याच्या बजेटचं काम झालंय पूर्ण, म्हणजे तुम्ही एकदा चेक करा आणि सही करा. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. इथे करू सी? हो इकडे. अजून? नाही बस आजसाठी इतकंच. बोला मिस्टर कानविंदे. मॅडम ह्या व्हाउचरवर तुमची सही पाहिजे होती. कसला वाउचर आहे? 5 लाख? ही खूप मोठी अमाऊंट आहे कानविंदे. हो मॅडम. पण नक्की आहे कशाचं आहे वाउचर? यावर कोणाचं नाव का नाहीये? मॅडम आपले रुपेश शेठ नावाचे एक एजंट आहेत. ते आपल्याला साईट मिळवून देण्याचं काम करतात आणि त्यांना आपण कॅश पेमेंट करतो. हा मग ठीक आहे ना, त्यांचं नाव का नाही आहे यावर? आपण वासू सरांचं नाव टाकून कंपनीकडून पैसे घेतो आणि ते रुपेश शेठला देतो. पण का असं? तसं काही कारण नाही मॅडम, पण कॅश व्यवहार असल्या कारणाने करावं लागतं असं. नाही मग रुपेश सेठचं नाव टाकून त्यांच्या नावाखाली पैसे काढता येतील ना? लोकांना रुपेश शेठ आपल्याला मदत करतात असं सांगता येत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. एक मिनिट. कानविंदे, हे सगळं चूक आहे लक्षात येते ना तुमच्या? देवाशीष सरांना माहिती आहे सगळं? नक्की आहे की नाही माहित नाही, पण असावं कदाचित. अच्छा. पण हे सगळं असं नाही चालणार कानविंदे. सॉरी पण मी सही नाही करू शकणार. यांच्या गैरहजेरीत मी असे व्यवहार नाही करू शकत. मॅडम वासू सरांनी तुमची सही घ्यायला सांगितली होती मला. हो मान्य आहे, पण सॉरी, मी सही नाही करू शकणार. ठीक आहे मॅडम, मी बोलतो वासू सरांशी. गुड. म्हणजे आपल्या दादरच्या प्लांटचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे, राईट? येस. गुड. आता फक्त आपण तो प्लॅन नक्की कसा तयार करणार आहोत ना ते बघायला हवं, म्हणजे प्लॅनचा ड्राफ्ट रेडी करायला. मग सांगा तुमच्या डोक्यात काय आहे ते. कसा दिसतोय तुम्हाला आपल्या दादरचा कामत फूड्सचा प्लांट? हा म्हणजे हे बघ, मी काही डिझाईन्स तयार केले आहेत. तू एकदा बघ, म्हणजे तुला कसं वाटतंय. म्हणजे माझ्या तरी डोक्यात हे असं आहे. नाईस. ओ सर. एक मिनिट हा कानविंदे. अरे यार, मला सगळीच डिझाईन्स आवडतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं मिळून ठरवा काय ते फायनल, मग बोलूयात आपण. वॉट्स इट? ठीक आहे, आम्ही बघतो. सर, मीरा मॅमनी ह्या कॅश व्हाउचरवर सही करायला नकार दिलाय. त्या म्हणाल्या हे सगळं चूक आहे आणि मी सही करणार नाही. ठीक आहे ना, मग वासू सरांची सही चालूच शकते त्याच्यावर. मग मीराच्या सहीची काय गरज आहे की आता प्रत्येक डिसिजन मीरा घेणार आहे? सर ते माहित नाही मला, पण कसं आहे ना, बँकेला पण त्यांची सही हवी आहे आणि त्याशिवाय एकही काम होणार नाही. आणि मी मॅडमना तसं समजावून सांगितलं, पण त्या तयारच नाहीत सही करायला. आता खूप झालं, हे मला अजून सहन होत नाही. वासू ऐक ना, मला माहित होतं, म्हणजे एक ना एक दिवस हे असं काहीतरी होणारच. इतके दिवस झाले ऑफिसमध्ये आले आणि प्रॉब्लेम होणार नाही हे कसं शक्य?
वहिनी या वाउचरवर सही करा प्लीज. सॉरी, मी नाही करणार. का? त्यावर माझं नाव आहे म्हणून हे सगळे पैसे मला मिळतील असं काही वाटतंय का तुम्हाला? मी असं काही बोललेच नाही वासू भाऊजी. फक्त हा व्यवहार मला पटत नाहीये म्हणून मी नाही म्हणाले. वहिनी तुम्ही आत्ता आलात इथे. मी ही कंपनी उभी केली आहे तेव्हा इथले सगळे व्यवहार मला व्यवस्थित माहिती आहेत. ओके, मी सांगतोय म्हणून सही करा त्यावर. यांना हे सगळं माहिती आहे? ऑफकोर्स माहिती आहे. कंपनीचे सगळे व्यवहार देवला माहीत असतात. कंपनीच्या फायद्यासाठी मी काही निर्णय घेतो जे काही काळाने त्याला कळतात, पण त्यात कंपनीचा फायदा असतो. सो मला देव कधीच काहीच विचारत नाही. हो मान्य आहे, पण हे आता नाही येत ना इथे. त्यांच्या गैरहजेरीत असे व्यवहार मी नाही करू शकत आणि मुळात माझा अधिकारच नाही आहे या सगळ्यावर सही करण्याचा. पण मी आहे ना. तर माझ्यावर विश्वासच नाहीये तुमचा. विश्वासाचा प्रश्नच नाही येत भाऊजी. पण काय पण हे बघा वहिनी, रुपेश सेठ आणि आपल्या कंपनीचा व्यवहार आहे ना खूप वर्षांपासून. त्या माणसामुळे आपल्या कंपनीला खूप सारा फायदा झालाय, तेव्हा त्याला त्याच्या कामाचे पैसे द्यायला नको का? मी कुठे नाही म्हणते वासू भाऊजी. तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये. तुम्ही त्यांना पैसे द्या, पण रुपेश सेठचं नाव टाका आणि त्यांच्या नावाखाली पैसे काढा ना. वहिनी तुम्ही आत्ता आलात इथे. ओके, जरा आधी या कंपनीमध्ये कशी कामं चालतात ते बघा आणि मग निर्णय घ्या प्लीज. वासू, शांत. आपण ऑफिसमध्ये आहोत, बाहेर सगळे ऐकताय. त्यामुळे तुम्ही दोघांनी प्लीज जरा शांतपणे बोला. आदित्य, पण हे सगळं चूक आहे. तुला कळतंय का? मी कशी सही करू यावर? मला तुम्हा दोघांचीही बाजू कळतेय मीरा, पण तू जर आता सही केली नाहीस तर आपलंच नुकसान होईल. त्यामुळे प्लीज वासूवर विश्वास ठेव आणि सही कर. अरे पण प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे, प्रश्न तत्वांचा आहे आदित्य. मी नाही करू शकणार यावर सही. वहिनी तुम्ही सही करणार आहात की नाही? नाही. विभूती, खूप काम करतेस ग, अजून थांबलीयस? हो, आता कामं आहेत तर करावी लागणारच ना. ते तर आहेत. कामं आहेत तर करावीच लागणार. काय ऐक ना, पण म्हणजे असं तुझं लक्ष लागतं कामात? असं खूप आवाज असेल तर, कुणी असं मोठमोठ्याने बोलत असेल तर असं डिस्टर्ब नाही होत तुला? नाही, ऍक्च्युली मी काम करत असताना माझं लक्ष फक्त कामाकडे असतं, म्हणून मला डिस्टर्ब होत नाही. म्हणजे माझं लक्ष दुसरीकडे नसतं ना, म्हणून. माझं कुठे लक्ष असतं मग? कामातच असतं माझं लक्ष सुद्धा. म्हणजे माझं कसं आहे, फक्त असं खूप मोठ्याने कोणी बोलत असेल ना तर मग नाही लागत माझं लक्ष. म्हणजे आत्ताच बघ ना, वासू सर आणि मीरा मॅडम किती मोठ्याने बोलत होते. खूप मोठ्या आवाजात बोलत होते दोघं एकमेकांशी. आत्ता थांबला आवाज. हो, म्हणजे मलाही आवाज आला त्यांचा. आला ना ऐकू? मग पण नक्की कळलं नाही एक्झॅक्टली काय होतंय, पण बोलत होते काहीतरी. ते तुला नसेल कळलं, पण म्हणजे मला कळलंय काय झालंय ते. म्हणजे मला सगळ्या खबरी असतात ना, यु नो. पण मी सांगणार नाहीये कुणालाच सांगणार नाहीये. सगळेजण मला विचारतात आणि मग मीच गॉसिपिंग करते म्हणून माझीच बदनामी करतात नंतर. अजिबात नाही, कशाला पाहिजे. मी नाही सांगणार कुणालाच. हा, ते तर आहेच. मग
पण बघ हा, म्हणजे तू या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्यास ना तर उगाच तुझ्या पोटात दुखेल ना. मग ते तर म्हणजे आहेत. फक्त तुलाच सांगते मी. हा, तुम्हाला सांगू नको. काय माहितीये का, वासू सरांना कुणाला तरी कॅश पेमेंट करायचं होतं, म्हणून मग त्यांनी कानविदेंना पाठवलं मीरा मॅडमकडे सही घ्यायला. पण मीरा मॅडमनी सहीच नाही दिली त्यांना. वासू सर जाम चिडलेत. अरे देवा, म्हणजे आता ही मीटिंग खूप वेळ चालणार. हो ना गो, अगदी माझ्या मनातलं बोललीस. पण मी काय म्हणते, आपला काय संबंध आहे या सगळ्याशी काय? त्याच्यामुळे आपण निघावं आता. तसंही मी तर बाबा काहीच ऐकलं नाहीये अजून, मग कशाला थांबून निघा. हो, म्हणजे तू जाच. रेयांश वाट बघत असेल ना तुझा, नाही का? हो ना ग बाई, आणि सासू पण आलीये त्यात. बरोबर आहे, मग तू लवकर जा. मग निघतेच मी. आणि कानविंदे काय म्हणतात, सगळं कसं वेळेत करायला हवं म्हणून. मग घरी पण वेळेतच जायला हवं नाही का काय? चलो बाय. बाय. ये सावकाश जा. कठीण आहे. काय झालंय? जे कोणीच काही बोलत नाहीये. ताई, अगं नाही, काही झालं नाहीये, जरा कामाचा स्ट्रेस आहे. मग आता हा स्ट्रेस सोडा हा. आणि हे बघ, जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आपण उद्या सॉल्व्ह करू ना. खूप उशीर झालाय ना ऑलरेडी, म्हणून म्हणतेय मी. चल आता घरी जाऊया आपण. आदित्य, हो निघूयात. चल. वासुभाऊजी, मी विचार करते या वाउचरवर साईन करण्याबद्दल. आदित्य, काय सगळं? मीरा, आपण आता नको बोलायला. सगळेच खूप चिडले. आपण उद्या बोलूया. चला निघूया. तुला जाता जाता आम्ही ड्रॉप करतो. चल. हां ठीक. हो आदित्य, कॅब बुक कर ना. हो मी करतो. मी सगळं आवरून येतेच. बरं ठीक. चल.